महाविकास आघाडीचे भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया तालुक्यात प्रचार केला असून कार्यकर्त्यांनी डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यावर जेसीबी मशीनवरून फुलांचा वर्षाव केला। तब्बल 25 वर्षांनंतर ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळतो। 18व्या लोकसभेकरिता पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका होत असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत असून तब्बल 25 वर्षांनंतर या मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळाले। मतदारांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। तर डॉक्टर प्रशांत पडोळे हे गोंदिया तालुक्यात प्रचार करीत असताना त्यांनी मनरेगाच्या कामावर जाऊन मतदारांची भेट घेतली। तर काही गावात आठवडी बाजार असल्याने त्या ठिकाणी देखील जात मतदारांशी संपर्क साधत काँग्रेस पक्षाच्या पंजा निवडणूक चिन्हावर मतदान करण्याची विनंती केली। तर जसजशी मतदानाची तारीख जवळ येते तसतसा निवडणुकीचं वातावरण देखील गावागावात तापू लागलं असल्याचं चित्र पाहायला मिळतं। या निवडणुकीत नक्कीच बदल पाहायला मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।